पुण्यात पर्वती परिसरात म्हाडाच्या अपार्टमेंटमध्ये भोसले कुटुंबीय राहतात। उदय भोसले यांचा सोलर विक्रीचा व्यवसाय आहे। करिश्मा ही त्यांची मोठी मुलगी तर करण धाकटा। करिश्मा लहानपणापासूनच हुशार आणि डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न, म्हणूनच 2012 मध्ये रशियातल्या स्मोकेन्स मेडिकल अकॅडमीत तिने ॲडमिशन घेतलं। तिला न्यूरोसर्जन व्हायचं होतं। आईबाबांनी कर्ज काढून मुलीची इच्छा पूर्ण केली आणि रशियाला तिला पाठवलं, पण तिथंच दुर्दैवी घटना घडली। तिची एकच हट्ट होता की मला मोठी न्यूरोसर्जन व्हायची, मला मेडिकलला जायची। विजय मेडिकलला थोडक्यासाठी तिची ऍडमिशन केली, म्हणून तिने फॉरेन मध्ये सगळं शोधून काढलं गव्हर्नमेंट कॉलेज कुठे आहे म्हणून, आणि हट्टाने तिकडे गेली। पहिल्या वर्षीच लेकरांनी माझ्या तिकडे स्कॉलरशिप मिळवली। इतका अभ्यास मन लावून करायचं, म्हणायची आई तू एज्युकेशन लोन घेऊन मला शिकवते, मला त्याची जाणीव आहे। करिश्माच्या कुटुंबियांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं 13 तारखेला मध्यरात्री मेसेज करून शुभेच्छा दिल्या। मात्र सकाळी तिच्या हॉस्टेलमध्ये काहीतरी गडबड झाल्याची बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचली आणि दुपारी करिश्माच्या मृत्यूचीच बातमी आली। मध्ये मागच्या जूनमध्ये ती येणार नव्हती, पण त्यांच्या हॉस्टेलमध्ये पेस्ट कंट्रोल चालू होतं म्हणून ती काही दिवसाकरता आली होती। आणि या 14 जूनला माझा 50वा वाढदिवस असल्या कारणाने ती मला 11 जूनला येऊन सरप्राईज देणार होती। एकीकडे घरात शोकाकुल वातावरण असताना करिश्माचं पार्थिव अजूनही मॉस्कोमध्येच आहे। तिथल्या कॉलेजकडून किंवा प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। करिश्मा जूनमध्ये तिच्या वडिलांच्या वाढदिवसाला येणार होती, पण आता सगळंच संपून गेलंय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।